हॅलो, नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? आय होप तुम्ही मस्तच असाल. तुम्हाला आजचा दिवस छान, मस्त, आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत. हीच मी ईश्वरीचरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर तुम्ही ऐकलत आपल्या ह्या घरी पिंजरा आहे, त्याचा इतका सुंदर आवाज आहे आणि सकाळी चिमण्यांची किलबिलाट, पहाटे उठण्याची ती वेगळीच मजा, एनर्जी, ही सगळी काही वेगळंच येणारं वाईब खूप छान वाटतं. आणि आपल्या तर सकाळ सकाळ सुरुवातच होते कामाला. तर आता मी सकाळचा नाश्ता म्हणजे उपमा करते आहे आणि तिखट उपमा खूप सगळ्यांना आवडतो. तर रवा आता भाजून घेते आणि छान तिखट उपमा करून घेते. सकाळी डब्बा आणि सकाळी जो नाश्ता असतो तो सगळ्यात पहिलं मी पटापट आवरते. आणि आर्याचं आता 12वीचं कॉलेज चालू झालेलं आहे, तर तिला टिफिन द्यावं लागतं. तर म्हटलं टिफिनलासुद्धा एक भाजी वगैरे बनवावी, चपातीला फटाफट बनवून घ्याव्या. एक साईडला चहा ठेवला होता आणि उपमा पटकन करून घेतला. चपात्या बनवत बनवत एकीकडे मी वांग्याचं भरलेली वांगी अशी सुकी बनवणार होते. तर ती मला मातीच्या भांडीमध्ये खूप छान वाटतात. भरलेली वांगी, मेथीची भाजी, म्हणजे हे असे पदार्थ ना खूप छान लागतात मातीच्या भांडीमध्ये आणि चविष्ट लागतात. त्याच्यामुळे मी छोटीशी अशी कढई घेतली होती मागेत आणि त्याच्यामध्ये पण आधी बनवलेली होत्या भाज्या. तर मी अशी भाजी वांग्याची भरलेली वांगी अशी बनवायला घेतली आणि छान असं सगळं शेंगदाण्याचा कूट, मसाला वगैरे बनवून त्याच्यात छान असं तेलामध्ये फ्राय करून घेतली आणि थोडंसंच पाण्यामध्ये ते मी वाफवणार आहे. कारण टिफिनला डब्यावर देताना कसं ऑइली आणि जास्त लिक्विड नसलेलं पाहिजे किंवा रस्सा वगैरे असेल ना तर मग लिकेज होण्याची भीती वाटते. मग त्याच्यामुळे मी सुक्याच भाज्या बहुतेक देत असते तिला डब्याला. तर असं भरलेलं वांगं आणि चपाती अशी माझी होत आहे आणि तिला पण नाश्ता रव्याचा दिला आहे आणि ती नाश्ता करते, तयारी करते. ती केल्यानंतर बाकीची सगळी कामं मी घरातली करत असते. म्हणजे लादी वगैरे पुसणे, बाकीची भरपूर कामं असतात आपल्याला. तर ती सगळी कामं आटपून घेते आणि आज मेन मला म्हणजे कपाट पुन्हा आवरायचं होतं. कपाट किती पण आवरलं ना तरी आपलं कपाट अस्ताव्यस्त होतच राहतं. तुमचं पण होत असेल ना? खरं सांगा मला तर खूप कंटाळा येतो. एकदा व्यवस्थित कपाट लावलं ना पुन्हा 2 दिवसाने ते तसंच अस्ताव्यस्त होतं. तर आता ही कामं मला बरीच दुपारच्या वेळेस करायची होती. त्याच्यामुळं हे बघा आता छान असं माझं वांगं, भरलेले वांगं तयार झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मातीच्या भांडीत किती छान वाटते, सुंदर दिसायलासुद्धा वाटतं, तितकंच ते चविष्टसुद्धा होतं. हे सगळेजण गेल्यानंतर मी छान लादी वगैरे पुसून घेतली. माझ्याकडे मॉप आहे, पण तरीसुद्धा मी लादी अशी बसूनच पुसते. कारण मी मुद्दाम पुसत असते. ते आपल्या शरीराची हालचाल व्हावी, जेणेकरून आपल्या शरीराची हालचाल झाली तर आपल्यालासुद्धा हलकं वाटतं आणि एनर्जी येते आणि व्यवस्थित आपल्याला असं अंग जडपणा येत नाही बघा. तर मुद्दामूनच मी आहे ना अशी लादी पुसत असते बसून. तर छान मी पाण्यामध्ये हळद आणि मीठ टाकते खास करून. त्याच्यामुळे आपल्या घरातली निगेटिव्हिटी जातेच. मी प्रत्येक वेळी तुम्हाला सांगत असते. तर असं मी टाकून ना लादी पुसत असते. तर बहुतेक असे आता आपल्या घरात खूप सुखसोयी आहेत, पण तरीसुद्धा आपण त्याचा वापर करतो ना तर आपण खूप आळशी होत जातो. त्याच्यामुळे मी शक्यतो ह्या वस्तूंचा वापर करण्याचा ना टाळतच असते. वापरते पण जेणेकरून आपल्या शरीरालासुद्धा हालचाल व्हावी यासाठी मी मुद्दाम हे मध्ये मध्ये अशी लादी वगैरे पुसत असते. आणि ज्या आपल्या जुन्या पद्धती आहेत ना त्या खरंच चांगल्या आहेत. आणि जुनी माणसं कशी खूप हालचाल होत होती, त्यांची पूर्ण हालचाल म्हणजे सगळं काही हातानेच करत होते. पाटा वरवंट्यावर वाटण वाटणे, लादी पुसणे, कमरेवर हंडा भरून, मोठमोठे हंडा भरून आणणे, ही किती जुने माणसं कामं करत होती. आपली आई, आजी आपण बघतच आलो आहे. किती ते स्ट्रॉंग आहेत आणि अजूनपर्यंत त्यांचं शरीर काम केल्यामुळे त्यांच्यात जी एनर्जी आहे, ते खूप त्यांच्यात कणखरपणा आहे ना तो खरंच बघायला मिळतो. आणि तसंच खरं चांगलं आहे ते आपल्या शरीरासाठी. त्याच्यामुळे मी मुद्दाम अशी लादी बसून करत असते. तर काही कामं अशी असतात ना की कपडे धुणे पण अशी थोडी मशीनवर लावते. तर कधी अशी आलाची वगैरे सफेद कपडे असेल ना तर मी मुद्दाम हाताने घासते.
ती जेणेकरून ती मशीनला तर काही कपडे निघत नसतात, तर ते आपण हाताने साफ केले तर खूप छान निघतात. त्याच्यामुळं ही कामं अशी मी बरीचशी हालचाल व्हावी ह्यासाठी मी मुद्दाम करत असते. तर आता हे माझे लादी वगैरे पुसून झाल्यावर सगळं काही मी बाकीची दुपारची जी काही कामं असते ना ती करत असते. तर त्यांनी कलिंगड आणलं होतं आणि कलिंगडचं म्हटलं चला ज्यूस करूया. आणि कलिंगड हे उन्हाळ्यात खूप खूप चांगलं असतं आपल्या शरीरासाठी, तर म्हटलं चला ज्यूस करूया. छान असं मी म्हटलं करता करता चला तुमच्याबरोबर पण शेअर करावं. आणि उन्हाळ्यामध्ये दुपारची तर इतकी तहान लागते ना, पाणी पिऊनसुद्धा तहान भागत नाही. त्याच्यामुळे कलिंगडचा रस किंवा ज्यूस म्हणा खूप छान असतो आपल्या तब्येतीसाठी. ते त्याच्यामध्ये इतकं पाणी असतं ना, तर ते आपल्या शरीरासाठी खूप योग्य आहे. तर ह्या वाटीमध्ये आहे ना मी सब्जा घेतला आहे आणि तो मी पाण्यामध्ये भिजवत ठेवणार आहे. तो लगेच पाण्यात टाकल्याबरोबर थोड्या 5 मिनटामध्ये फुगून वर येतो. आणि सब्जा हा इतका अप्रतिम आहे ना, उन्हाळ्यात तो खूप शरीराला आपल्या थंडावा देणारा आहे. तर सब्जा आहे ना, तुम्ही लिंबू सरबत किंवा कुठलाही ज्यूस करताना त्याच्यामध्ये तुम्ही सब्जा आहे ना भिजवून टाका. खूप सुंदर असतो आणि तो फुगला ना तो खूप छान लागतो. जसं आपण एक फालुदामध्ये टाकतो जसं आपल्याला चव लागते, तसं ते ज्यूसमध्ये टाकल्यावर सुद्धा छान लागतं. तर मी आता कलिंगडचा ज्यूस केला ना, तर त्याच्यामध्ये टाकणार आहे. आणि तर पाणी जरासुद्धा मी टाकलेलं नाही आणि मिक्सरमध्ये छान ते ग्राइंड करून घेतलं आहे. आणि त्याच्यामध्ये थोडीशी मीठ आणि साखर टाकली आहे. तर हे सुंदर असे 2 ग्लास मी तयार केले आहेत. आणि आर्या आल्यावर मी ते देणार तिला आणि थंड असं ते फ्रीजमध्ये ठेवणार आहे. आणि इतकं छान आवडतं ना मला ते कलिंगडचा थंडगार असा ज्यूस. आणि फ्रीजमध्ये कलिंगड असल्यामुळे ना ते थंड झालंच होतं ऑलरेडी, त्याच्यामुळे मी घेतलं. आता 1 ग्लास मी आर्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे, म्हणजे ती आल्यावर पिईल. आणि खूप सगळ्यांना हा आवडता असा कलिंगडचा ज्यूस, उन्हाळ्यात थंडावा देणारा शरीराला अति उत्तम असा ज्यूस आहे तो. आणि आता तो मी घेणार आहे. तर असा बघा खूप किती सुंदर दिसतोय 2 ग्लास असे भरलेले बघून. तर आता इथे मी बटाटे उकडून घेतले आहे आणि हिरव्या मिरच्या मी मिक्सरमध्ये छान पेस्ट करून घेणार आहे. आणि आपल्याला बनवायचं आहे साबुदाणा बटाट्याचे सांडगे. छान थंडगार असा ज्यूस पिऊन खूप बरं वाटलं. आणि उन्हाच्या ह्या प्रखर उन्हाळ्यामध्ये ना इतका त्रास होतो असतो आपल्याला, दुपारी सारखी तहान लागत असते. तर तो ज्यूस पिल्याने जरा बरं वाटलं आणि त्याच्यानंतर मग मी म्हटलं जेवण करावं. पण आता मी ना रात्री साबुदाणा भिजत घातला होता आणि बटाटे छान उकडून घेतले होते सकाळीच. आता ते बटाटे खिसून घेते आणि मला साबुदाणा आणि बटाटा मिक्स आहे ना त्याचे सांडगे बनवायचे होते. तर मी त्याची करता करता म्हटलं चला तुमच्याबरोबर पण शेअर करूया. तर मी तुम्हाला दाखवते. तर आता मी छान उकडून घेतलेले बटाटे हे आपल्या खिसणीवर खिसून घ्यायचे आहेत. तर हे फटाफट मी असं खिसून घेते. आणि एकीकडे हिरव्या मिरचीची पेस्ट करून घेतली, जाडसरच अशी पेस्ट करून घेतली. आणि त्याच्यात मी काहीही टाकलेलं नाही आहे. तुम्हाला जर टाकायचं असेल तर तुम्ही जिरं किंवा कोथिंबीर चिरून टाकू शकता. तर पण मी हे असं उपवासालासुद्धा आपण खाऊ शकतो. आणि कोणाला जिरं चालतं कोणाला नाही चालत, त्याच्यासाठी मी फक्त हिरवी मिरचीची पेस्ट बनवली आहे. तर असा मी बटाटा छान खिसून घेतला आहे, तुम्ही बघू शकता. आणि प्रत्येक बटाटा असं म्हणजे जास्त उकडलेलं नाही आहे, मी 3-4 शिट्ट्याच केल्यात आणि त्याच्यामध्येच बटाटा अगदी गाळ करून घ्यायचा नाही आहे. तर असा छान क्रंचीसुद्धा लागला पाहिजे. आणि तुम्ही कच्चा एक बटाटा असा खिसूनसुद्धा टाकू शकता. तर छोट्या पातेल्यामध्ये मी साबुदाणा भिजत घातला होता आणि छान तो भिजलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि मी मोठ्या पातेल्यामध्ये जरा मिक्स करण्यासाठी पातेलं बदललं आणि त्याच्यामध्ये सगळं साबुदाणा आणि बटाटा एकत्र केला. त्याच्यानंतर मी वाटलेली मिरचीची पेस्ट, तुम्हाला जितकं हवं असेल तितकं कमी जास्त तिखट टाकायचं आहे. आणि मी ते हिरवी मिरची आणि मीठ टाकून छान मिक्स करून घेते. छान असं साबुदाणा भिजल्यामुळे आणि बटाट्यामुळे खूप आपले सांडगे म्हणजे तळताना इतकं खुसखुशीत लागतात ना, अप्रतिम लागतात. आणि मी ते तळल्यावर किंवा एक त्याचा सेपरेट मी व्हिडिओ बनवेल तुम्हाला रेसिपीसाठी. आणि हे आत्तासुद्धा मी तुमच्यासोबत मी शेअर करते. पण खूप छान लागतात आणि सोप्या पद्धतीने करता येतं आणि
पटकन अशी होणारी ही रेसिपी आहे आणि एक तो उन्हाळ्याचा वाळवणी पदार्थ आहे. तर तुम्ही नक्की करून बघा, खूप छान लागतो. लहान मुलांना तर ते पॉपकॉर्नसारखे क्रंची असं टाईप लागेल ते आणि खूप आवडेल लहान मुलांना. तर त्याची चकलीसुद्धा करता येते किंवा असंसुद्धा तुम्ही नुसतंच सांडग्यासारखं टाकलं ना तरी खूप छान लागतं, चविष्ट लागतं. तर आता हे मी छान मिक्स करून घेते आणि ह्याच प्रकारे साबुदाणा आणि बटाट्याचं मिश्रण घेऊन फक्त मीठ आणि मिरची टाकून पण पापड करता येतात. त्याचे पापड खूप सोप्या पद्धतीने प्लॅस्टिकच्या कागदावर प्लेटने दाबून असे करतात ना, इतके सुंदर लागतात त्याचा. ह्याच प्रकारे आपण 3 प्रकार साबुदाण्याचे आणि बटाट्याचे पापड किंवा चकली आणि असे सांडगे करता येतात आणि तुम्ही नक्की करून ट्राय करून बघा. तर तुम्हालासुद्धा आवडेल, तुमच्या लहान मुलांची सुद्धा मजा होईल. चला, असे छोटे मोठे मी काही जे मला माहिती असतं ते मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असते. तर कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.